अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी नीलम आपल्या स्वामी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर येत्या 20 मार्च 2024ला स्वामी महाराजांचा प्रकट दिन येतोय। स्वामी महाराजांचा प्रकट दिन म्हणजे आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी एक प्रकारचा विलक्षण असा सोहळाच असतो। आपले स्वामी आपल्या कायम पाठीशी उभे असतात। प्रत्येक वेळी आपल्याला ते मदत करतात, वेळोवेळी आपल्या संकटातून बाहेर काढतात आणि हा अनुभव प्रत्येक स्वामी भक्तांना येतच असेल। प्रत्येक वेळी ती याची प्रचिती दाखवत असतात, कारण ते नेहमी म्हणतात की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। तर स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याकडून फुल ना फुलाची पाकळी म्हणून काहीतरी सेवा ही झालीच पाहिजे। जीही काही तुम्हाला सेवा मनापासून करावीशी वाटेल ती सेवा या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त अवश्य करा। तर आज मी तुम्हाला अशीच एक सेवा, स्वामींची जी आवडती सेवा मानली जाते ती सांगणार आहे। तर सेवा कधीपासून करायची, कशी करायची, काय करायचं हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कुठेही स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं मिळतील। तर आपल्याला 20 मार्चला स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त स्वामींची अतिशय आवडती अशी सेवा करायची, 21 दिवसांची सेवा करायची। आता 21 दिवसांची जर सेवा तुम्ही करणार आहात तर या महिन्याच्या 28 फेब्रुवारी 2024ला आपल्याला या सेवेला बसायचे, म्हणजेच 20 मार्च 2024ला स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त तुमची 21 दिवसांची सेवा इथे पूर्ण होते। सेवा काय करायची तर श्री स्वामी समर्थ सारामृत, स्वामींची सगळ्यात अतिशय आवडती मानणारी ही सेवा आहे। सारामृताची ही पोथी प्रत्येक स्वामी भक्तांच्या घरी असलीच पाहिजे आणि असेलच। मी असं म्हणत नाहीये की दिंडोरीपणे स्वामी समर्थ केंद्राचीच तुम्ही पोथी वापरा, दुसरे कोणत्या प्रकाशांची पोथी असेल तरीही चालेल। यामध्ये 21 अध्याय दिलेले असतात। हे 21 अध्याय आपल्याला एकाच दिवशी वाचायचे आहेत, म्हणजे 1 ते 21 अध्याय जर तुम्ही एकाच दिवशी वाचताय म्हणजे तुमचा एक पाठ इथे पूर्ण होतो। असं रोज 21 अध्याय वाचत तुम्हाला 20 मार्चपर्यंत 21 पाठ पूर्ण करायचे आहेत, म्हणजे 20 मार्चपर्यंत तुम्हाला रोज 1 ते 21 अध्याय वाचायचे आहेत नेहमी। जर मध्येच मासिक पाळी आली, सुवेळ सुतक काही अडचण आली तर तेवढे दिवस ही सेवा तुम्हाला थांबवायची आहे। ते दिवस झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला ही सेवा सुरुवात करायची आहे। आता हे जे पाठ तुम्ही करणार आहात तेव्हा मात्र तुम्हाला नियम अटी सुद्धा पाळायच्या आहेत। आता नियम अटी काय आहेत तर 28 फेब्रुवारीपासून तुम्ही या सेवेला बसताय तर तुम्हाला व्यवस्थित त्या दिवशी शुचिर्भूत व्हायचं आहे। जर तुम्हाला पोथीची वेगळी मांडणी करायची असेल तर तुम्ही तशीही करू शकता, नसेल करायची तर तुम्ही स्वामींसमोर बसून ही सेवा करू शकता। देवारासमोर स्वामींसमोर बसायचं आहे, एक स्वच्छ वस्त्र घ्यायचं आहे, त्यावरतीच तुम्हाला आसनस्थ व्हायचं आहे। बाजूला एक तुम्हाला दिवा लावायचा आहे, धूप दीप अगरबत्ती लावा, जेणेकरून घरातलं वातावरण पॉझिटिव्ह होईल आणि मग या सेवेला बसायचे। घरातली सर्व कामं वगैरे आवरा आणि मग सेवेला बसला तरी चालेल। शक्यतो उठू नका, पण अगदी जर तुम्हाला पूर्ण 21 अध्याय एकाच वेळेला वाचता येत नसेल तर तुम्ही आता थोडे वाचा, 7 वाचा, नंतर 7 वाचा, नंतर 7 वाचा, किंवा मग अगदी 10 वाचा, नंतरचे 11 नंतर वाचा। जसं तुम्हाला जमेल, जसं तुम्हाला सोयीस्कर पडेल तशी ही सेवा तुम्हाला दिवसभरामध्ये करायची आहे। म्हणजे दिवसभरामध्ये 21 अध्याय तुम्हाला तुमच्या सोयीनुसार करायचे आहेत। फक्त 12 ते 12:30 दुपारच्या टायमिंगमध्ये या सेवेला बसायचं नाही आहे, कारण आपले दत्त महाराज त्यावेळेला भिक्षेसाठी बाहेर गेलेले असतात। त्यामुळे अगदी सकाळी ब्राह्ममुहूर्तापासून संध्याकाळी 7-7:30 पर्यंत तुम्ही ही सेवा कधीही करू शकता। सेवा करताना मध्येच कोणाशी बोलू नका, उठू नका। अगदीच जर इमर्जन्सी असेल तर मध्येच उठला तरीही चालेल आणि मग ही आपल्याला सेवा करायची आहे। जर तुम्हाला पोथी मांडणी करायची असेल तर पोथी मांडणी सुद्धा करू शकता। मग कशी करायची, देवाऱ्याच्या बाजूला तिथली जागा स्वच्छ पुसायची, एक चौरंग घ्यायचा, चौरंगाभोवती रांगोळी काढायची, चौरंगावरती एक स्वच्छ वस्त्र ठेवायचं, स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तर तो आपल्याला चौरंगावरती ठेवायचा आहे। त्यांना स्वामींना व्यवस्थित स्नान वगैरे घालून गंध लावायचा आहे, फुलं अक्षता वाहायच्या आहेत आणि स्वामींना जर वस्त्र असेल नवीन तर ते वस्त्र घालायचं आहे। बाजूला खडी साखर ठेवायची आहे, शंख असेल तर शंख ठेवायचा आहे, घंटी ठेवायची आहे। एवढी साधी सोपी मांडणी असणार आहे। त्याच्या खाली एक पाठ ठेवायचा, पाठावरती एक वस्त्र अंथरायचं आणि त्याच्यावरती आपल्याला ही पोथी ठेवायची। अशा प्रकारची पोथी मांडणी केली तरीही चालेल। तर आता ही जेव्हा तुमची सेवा चालू असेल तर तेव्हा नियम अटी काय आहे, या पूर्ण 21 दिवसाच्या काळामध्ये तुम्हाला मद्यपान आणि मांसाहार घरामध्ये पूर्णतः बंद ठेवायचे। जो कोण सेवा करणार आहे त्याने तर सेवा करताना हे 2 मांसाहार आणि मद्यपान करायचं नाहीच आहे, परंतु जर घरचे सुद्धा 21 दिवस मद्यपान मांसाहार बंद ठेवणार असतील तर अतिशय उत्तम। नाहीच जमलं तर किमान निदान सेवा करणाऱ्याने 21 दिवस मद्यपान मांसाहार पूर्णतः बंद ठेवायचे। ही सेवा स्त्री पुरुष अगदी कोणीही करू शकतं। फक्त सेवा करताना आपल्याला व्यवस्थित शुचिर्भूत व्हायचं आहे आणि मगच सेवेला बसायचं आहे। बाकी स्वामी महाराजांच्या कोणत्याच सेवेसाठी विशेष असे नियम अटी नसतात। या साध्या सरळ सोप्या सेवेच्या ज्या काही नियम अटी आहेत त्या पाळा आणि मगच सेवेला बसा। जेवढी काही तुम्हाला
स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त सेवा करता येईल तेवढी सेवा अवश्य करा. आपल्याला 21 दिवस रोज संध्याकाळी आणि सकाळी स्वामींची आरती घ्यायची, म्हणजे सकाळी 10:30ची आरती आणि संध्याकाळी 6 वाजता आरती करायची आहे. संपूर्ण अन्नाचा नैवेद्य तुम्हाला दाखवता नाही आला तर किमान रोज खडी साखर किंवा दुधाचं नैवेद्य स्वामींना दाखवायचे. ज्या दिवशी तुम्ही ही सेवेला बसाल त्या दिवशी पहिल्याच दिवशी आपल्याला ही सेवा संकल्पयुक्त करायची आहे. करायचं तर संकल्प कसा करायचा प्रत्येकाला माहिती आहे, तरी सुद्धा पुन्हा सांगते. संकल्प सांगताना तुम्हाला उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे, अक्षता घ्यायचे, फूल घ्यायचे, अशा प्रकारे हात आपल्याला स्वामींसमोर ठेवायचा आहे. तुमचं संपूर्ण नाव सांगायचं, त्यानंतर तुम्हाला तुमचं गोत्र सांगायचं आहे. गोत्र माहीत नसल्यास काश्यप गोत्र सांगायचं आणि मग तुम्ही सांगायचं की मी ही अशा माझी एक इच्छा आहे, त्या इच्छेसाठी मी ही सेवा करतोय. ती सेवा माझ्याकडून ही सारामृताची पूर्ण करून घ्या. 21 दिवसांची माझ्याकडून सेवा घडणार आहे, त्यामध्ये कोणतीही अरिष्ट येऊ नये, कुठलंही त्यामध्ये वाईट काही घडू नये आणि माझ्याकडून सेवा पूर्ण होऊ दे असं स्वामींना सांगायचं आहे. सेवा करताना माझ्याकडून काही चुकलं मागलं तर मला माफ करा असं सांगून आपल्याला हे पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे. ताम्हणात जे आपण पाणी टाकतो ते आपल्याला तुळस सोडून इतर कोणत्याही झाडांना तुम्ही हे नंतर टाकू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला पहिल्याच दिवशी संकल्प करायचा आहे. संकल्प केल्यानंतर संध्याकाळी तुम्हाला त्याच दिवशी स्वामींच्या मठात किंवा केंद्रात जायला जमलं तर अवश्य जाताना एक नारळ आणि खडीसाखर आणि गुलाबाचं किंवा चाफ्याचं फूल न्या. तिथे सुद्धा आपल्याला केंद्रात सांगायचं आहे की मी आजपासून स्वामींच्या 21 दिवसाच्या सेवेसाठी बसतोय, तर ही सेवा माझ्याकडून पूर्ण करून घ्या. माझ्या मनातली जी ही काही चांगली इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या. आणि मग आपल्याला तिथेच नारळ खडीसाखर फूल ठेवायचे आणि घरी यायचे. अशा प्रकारे आपल्याला स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त 21 दिवसांची श्री स्वामी चरित्र सारामृताची सेवा करायची आहे. तर सेवा अतिशय साधी सरळ सोपी आहे. जास्तीत जास्त 1 ते सव्वा तास आपल्याला 21 अध्याय वाचण्यासाठी लागतात. पूर्ण तुम्हाला बसता येत नसेल तर थोडं थोडं वाचलात तरीही चालेल, परंतु एका दिवसात मात्र तुम्हाला 1 पाठ पूर्ण करायचं आहे. अगदीच जर तुम्हाला जमलं तर तुम्ही 2 पाठ केले, 3 पाठ केलेत एकाच दिवशी तरी चालेल, जेणेकरून तुम्हाला 20 मार्चपर्यंत 21 पाठ जसे तुम्हाला जमतील तसे तुम्ही करायचे आहेत. तर ही सेवा मात्र मनोभावे अवश्य करा. आणि अगदीच जर तुम्हाला सेवेला वेळ देता येत नसेल तर फक्त स्वामींचं नामस्मरण जरी केलं तरीही चालेल, कारण नामस्मरण करायला कोणतंच बंधन नसतं. परंतु जेवढ्या काही तुम्हाला स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त सेवा करता येतील तेवढ्या सेवा मात्र अवश्य करा. त्याचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ तुम्हाला आवडला का? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वामी सेवेमार्फत. तोपर्यंत इथेच थांबते. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.